आत्ता तर प्रॉब्लेम दाखवतोय हा, तुम्ही फ्रीजमध्ये गरम गरम काहीतरी सामान ठेवल्यामुळं गॅसचं लिक्विड तयार झालेलं आहे, त्यामुळे तुमचं प्रॉपर कुलिंग गरम करत काहीच नाहीये. नाही ठेवलं. गरम काय ठेवणार आहे म्हणजे असं दुसरं दूध तर आम्ही ठेवतच नाही. चेक तर करून बघतोय आता मी. पण पहिला विषय काय आहे, फ्रीजमध्ये गरम गरम तुम्ही काय ठेवला असेल तरी हा सेम प्रॉब्लेम आहे. आणि कॉम्प्रेसरचं फायरिंग नॉर्मल वाटत नाही आहे, जरा वेगळं फायरिंग आहे याचं. त्याचं पंपिंग चेक करून बघतो पाईप कट मारून. गरम आम्ही काय ठेवतच नाही. सक्शनला प्रेशर काय दाखवत नाहीये. हिटिंग कॉईलच्या नंतर ड्रायर कट मारून चेक केला असता, इथे प्रेशर दाखवत नाहीये. याचा अर्थ कॉम्प्रेसरचं पंपिंग खराब आहे. आणि कॉम्प्रेसर फॉल्टी असल्यामुळे ऑइलवर सोडलं आहे ना, आणि सिस्टम पूर्ण आता खराब झालेली आहे. आता जवळपास हा 15 ते 20 वर्ष फ्रीज चाललेला आहे. 15 ते 20 वर्ष फ्रीज चालला आहे म्हणजे आता पैसे वसूल कार्यक्रम झालेला आहे. आता याला आणखी खर्च करणं पॉसिबल नाही आहे, कारण बॉडीची पण कंडिशन त्याप्रमाणे काही खास नाही राहिलेली आता. मग कस्टमरला मी सजेस्ट केलं, आता याला खर्च करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली एक्सचेंजमध्ये देऊन टाका आणि नवीन फ्रीज घ्या, म्हणजे लॉंग टाईम तुम्हालाही प्रॉब्लेम येणार नाही आहे. कारण अंदाजे 4-5 महिने पाठीमागं या फ्रीजचं काम आम्ही या कस्टमरला करून दिलं होतं. आणि एवढ्या कमी वेळात पुन्हा जर फ्रीज काम काढत असेल तर ते योग्य नाही ना, कारण 15 वर्ष कॉम्प्रेसर चाललेलं आहे. आता परत तेच काम करणं योग्य नाही आहे. फायनली एक्सचेंज करून टाकला कस्टमरनं फ्रीज. तुमचाही फ्रीज जवळपास याप्रमाणे असेल, 15 ते 20 वर्ष जुना असेल, आणि असा एवढा खर्च करणं आता पॉसिबल नाही, कारण त्या फ्रीजची किंमत तेवढी होणार नाही आहे. आपण कॉम्प्रेसर जरी टाकला तर समजा धरून त्याला कंडेन्सिंग कॉईल आहे, त्यातल्यात जीर्ण झालेली असते, लिकेज पंक्चर होऊ शकतं, गॅस निघून जाऊ शकतो, असे भरपूर कारण आहेत. त्यामुळे जुन्या फ्रीजला, म्हणजे 15-20 वर्ष जुना फ्रीज असेल तर त्याला एवढा खर्च करणं योग्य नाही आहे. तर असा आपलाही फ्रीज असेल तर डायरेक्टली एक्सचेंज करून नवीन घेऊन टाका, म्हणजे लॉंग टाईम परत प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.